25 आणि 26 ऑगस्ट रोजी सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते। भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला अशी मान्यता आहे। सध्या सोशल मीडियावर जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। अशातच एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल। या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम जोडपे श्रीकृष्णाची वेशभूषा केलेला त्यांच्या चिमुकल्या मुलाला दुचाकीवर घेऊन जाताना दिसत आहे। व्हिडिओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल। भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि इथं अनेक धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात। एकमेकांच्या धर्माचा आदर करतात, सणवार एकत्र साजरा करतात, एकमेकांच्या उत्सवात सहभाग घेतात। दिवाळी, होळी, गणपती उत्सव हा सण सर्वांचे धर्मांचे लोक साजरा करतात। तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण तुम्ही कधी मुस्लिम बांधवांना जन्माष्टमी साजरी करताना पाहिलंय का? या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम जोडपे त्यांच्या मुलाला श्रीकृष्णासारखे सजवून दुचाकीवर नेताना दिसत आहे। कदाचित हा चिमुकला त्याच्या शाळेत श्रीकृष्ण बनलेला असू शकतो, त्यामुळे त्याने श्रीकृष्णाची वेशभूषा केली आहे। बुरखा घातलेली त्याची आई त्याला कडेवर घेऊन दुचाकीवर डबल सीट बसते। हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल। हे भारतातच घडू शकतं असं तुम्हाला वाटेल। पंजाब कॉल्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, एका मुस्लिम कुटुंबानं जन्माष्टमी निमित्त त्यांच्या मुलाला कृष्ण बनवले। या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात। एका युजरनं लिहिले, सर्व धर्माचा आदर करा, तर एका युजरनं लिहिले, देवा या मुलाला आणि त्याच्या पालकांना आशीर्वाद द्या, यालाच भारतीय प्रेम आणि संस्कृती म्हणतात। आणखी एका युजरनं लिहिले, हृदयस्पर्शी व्हिडिओ। अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केलाय।